तर इकडे सगळ्यात अगोदर पोहोचलो कोल्हापूरला. कोल्हापूरची जी देवी आहे तर तिथे दर्शनासाठी आले आपण, महालक्ष्मीच्या दर्शनाला. आणि पुढे मम्मी वगैरे चाललेली आहे. तर आता 4 वाजले ते पहाटेच्या आणि दर्शन घ्यायचं आहे. अजिबात गर्दी वगैरे काहीच दिसत नाही, इकडे सगळं रिकामं आहे. तर चला, दर्शन खूप छान घडणार आहे. तर हे होतं कोल्हापूरमधील जे महालक्ष्मीचं मंदिर आहे तिथलं मेन डोअरचं दरवाजा होता. तर इथून आम्ही एंटर केलं. खूप सुंदर होता, पण इथं परमिशन्स नव्हता. तर आम्ही आतमध्ये गेल्याच्यानंतर एवढा सुंदर असा नजारा आम्हाला पाहायला मिळाला. मंदिर एवढं लांबून सुंदर दिसत होतं की तिथून आमचे डोळेच फिरत नव्हते. त्यानंतर आजचं आमचं दर्शनसुद्धा खूप सुंदर घडणार होतं, कारण की इथं बाहेरच पाहिलं होतं. आणि सगळ्यात विशेष म्हणजे माझे मम्मी पप्पा ज्यावेळेसला 2 जण आले होते तर त्यांच्या इथं खूप साऱ्या मेमरीज आहेत. इथं त्या दोघांनी सोबत दर्शन घेतलं होतं आणि त्या सगळ्या गोष्टी माझ्या मम्मीला आठवत होत्या. त्यातली त्यात मी इथं मंदिराचं जे आतमधील काम होतं, एवढं भारी काम आणि इतकं सुंदरतेने त्यांनी ते नक्षीकाम केलेलं होतं की यात ते बघून सगळं खूप छान वाटलं. त्यानंतर आम्ही नेक्स्ट दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलो बाळूमामाकडे. तर बाळूमामांचं दर्शन घेण्यासाठी इकडं आमची मम्मी तयार झालेली होती आणि बाकीच्या लेडीज पण होत्या. इकडं एवढा इथला सुद्धा नजारा एवढा भारी होता की मंदिराचं दर्शन वगैरे आम्ही आतमध्ये घेतलं. आणि इकडं तुम्ही बघू शकता की मी इकडं आमच्या दोघीला सोडून तिथं सगळेच निघून गेलेली आहे. तर पुढे गेला का वरती काय माहिती. हा जी छान वाटेल ना तशी घे. घे, नाजूकच घे, तीच घे. हा, इकडे आम्ही एक माळ खरेदी केली एका स्पेशल एका व्यक्तीसाठी. सो ती माळ ते तुम्ही बघू शकता. आणि नंतर आम्हाला अजून एका ठिकाणी जायचं होतं. तर ते ठिकाण म्हणजे असं होतं की बाळूमामांच्या बऱ्याचशा काही गोष्टी तिथं पाहायला मिळत होत्या की त्यांचा वाडा कसा होता. तर तो वाडा पाहण्यासाठी आम्ही इथून जाणार होतो. त्यानंतर मी तुम्हाला पुढे ते वाडा दाखवते की जिथं आम्ही गेलो. त्यानंतर हा आहे तो वाडा जिथे आम्हाला खूप छान काही गोष्टी पाहायला मिळाल्या. ह्या बकऱ्यांचं एवढं सुंदर असं त्यांनी जो देखावा ठेवला होता, इतका सुंदर होता आणि एवढा भावनिक होता की पाहून खूप छान वाटलं. अनेक काही गोष्टी इथे मला पाहायला मिळाल्या. इथं आतमधील नजारा असा होता. त्यानंतर मी मम्मीनी किंवा आमच्या सोबतच्या जेवढ्या पण लेडीज होत्या आम्ही सगळ्यांनी मिळून दर्शन एवढं सुंदर घेतलं. आणि दर्शन घेतल्याच्या नंतर आतमध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी पाहण्यासारख्या होत्या, पण तिथे परमिशन्स नव्हते मोबाईल यूज करण्याच्या, त्यामुळे मी आतमधले शूट जास्त टाकलेलं नाही आहे. त्यानंतर आम्ही बाहेर निघालो आणि इकडे मम्मी समोर चालूच होती. हे होतं 3रं देवस्थान. इथलं दर्शन आम्हाला खूप छान घडलं, कारण की हे होतं आपले ज्योतिबा देवस्थान आहेत. तर तिथलं हे ज्योतिबाचं मंदिर आहे आणि इथं पूर्णपणे गुलालाने हे मंदिर भरलेलं किंवा सजलेलं दिसत होतं. खूप छान वाटलं. खूप वर्षांपासून माझी इच्छा होती, ज्यावेळेसला मी रील्स बघायचे त्या टायमिंगपासून माझी इच्छा होती की मी इथे यायचं आहे. आणि फायनली माझं इथं येणं झालं. खूप कोइन्सिडन्स घडलं, पण ठीक आहे की इथलं माझं दर्शन झालं आणि खूप छान पद्धतीचं आम्ही दर्शन घेतलं. एवढे सगळे भक्त होते, एवढी गर्दी होती दर्शनासाठी. आम्ही लाईनला उभे राहून हे दर्शन घेतलं. त्यानंतर आरतीसुद्धा आम्हाला इथली मिळाली आणि आरती घेऊन मस्तपैकी आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी. आणि पुन्हा एकदा एवढा डान्स वगैरे करत आमची मजा मस्ती करत आमची पुन्हा एकदा पुढच्या लोकेशनवरती सवारी सुरू झाली. खूप एन्जॉय केला. खूप छान काही गोष्टी मला पाहायला मिळाल्या, ऐकायला मिळाल्या आणि शिकायला सुद्धा मिळाल्या. तर इकडचं वातावरण सुद्धा एवढं सुंदर होतं की असं वाटत होतं मोबाईल वगैरे सगळं शांत करावं आणि या ठिकाणी निवांत मम्मीसोबत वेळ घालवावं, खूप साऱ्या गप्पा कराव्यात, खूप काही गोष्टी शिकाव्यात. त्यानंतर फायनली आपण एका लोकेशनला पोहोचलो. ते लोकेशन होते हे. ह्या लोकेशनला खूप सुंदर काही गोष्टी पाहायला मिळाल्या. आज आमचा असा काही प्लॅन नव्हता, बट आज आपण कुठं आलोय पल्लवी सांग. तर ही आहे माझी लहानपणाची मैत्रीण. आम्ही एका स्कूलमध्ये होतो, क्लासमेट नव्हतो बट आम्ही ओळखत होतो. इथलं काय मठाचं नाव आहे सांगाल का? नाणेज मठ. कशाबद्दल आहे हा मठ? म्हणजे अशा पद्धतीचं इकडं
आणि एवढा सगळा प्रवास केल्याच्या नंतर ना दुसरा ब्लॉग सुद्धा खूप सुंदर आमचा झाला, कारण की इथून स्टेसाठी आम्ही गेलो दुसऱ्या लोकेशनला. तर ते लोकेशन कोणतं आहे हे पाहण्यासाठी तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच बघा. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, मम्मीसोबत जो टाईम स्पेंड मी करते ते पाहून तुम्हाला काय वाटते, तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये द्या. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला, छान वाटला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. थँक्यू.